रायगढ़ जिले के खोपोली शहर में मंगेश कालो के हत्या प्रकरण को लेकर लोगों में भारी आक्रोश देखने को मिला। न्याय की मांग को लेकर खोपोली में कैंडल मार्च निकाला गया। खोपोली नगर परिषद की नगर सेविका के पति मंगेश कालो की हत्या के विरोध में खोपोली शहर में कैंडल मार्च का आयोजन किया गया। इस कैंडल मार्च में स्थानीय विधायक महेंद्र थोरवे भी उपस्थित रहे। मार्च के बाद प्रदर्शनकारियों ने खोपोली पुलिस थाने पहुंचकर पुलिस अधिकारियों को ज्ञापन सौंपा। ज्ञापन में हत्या के आरोपियों के खिलाफ तत्काल और कड़ी से कड़ी कार्रवाई की मांग की गई। साथ ही फरार आरोपियों को जल्द से जल्द गिरफ्तार करने की अपील की गई। इस कैंडल मार्च में बड़ी संख्या में खोपोलीकर शामिल हुए। हाथों में मोमबत्तियां लेकर नागरिकों ने न्याय की मांग करते हुए दोषियों को सजा दिलाने का संकल्प दोहराया। 26 तारखेला मंगेश अप्पा कालोखे यांची क्रूरपणे निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण खोपोली शहरातून आपण पाहताय की मंगेश अप्पा यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जे आरोपी आतापर्यंत अटक केलेले नाहीत या सर्वांना तात्काळ जेलबंद केलं पाहिजे असे आम्ही आजच्या निवेदनामध्ये या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशन रायगड SP मॅडम यांना सुद्धा सगळ्यांना निवेदन आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आजचा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहताय की मोठ्या संख्येने महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत। मंगेश अप्पा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण खोपोली शहरामध्ये अतिशय सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा हा माझा सहकारी, हा माझा कार्यकर्ता, अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचं त्या परिसराचं संपूर्ण खोपोली शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व मंगेश अप्पांच्या रूपाने या ठिकाणी होत होतं आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यामुळे विरोधकांनी, राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी मंगेश अप्पा यांची पराजय त्यांच्या पसनी पडलेला नाही आणि म्हणून त्यांची क्रूरपणे निर्घुणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे। आणि त्यानंतर आज संपूर्ण खोपोली शहरातून हा जनाक्रोश मोर्चा, हा कॅन्डल मोर्चा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी मंगेशच्या दोन्ही मुलीसुद्धा या ठिकाणी या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। संपूर्ण कुटुंब, त्याचे भाऊ असेल, त्याचा परिवार असेल, मंगेश अप्पांचं सगळं कुटुंब या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। मोठ्या संख्येने खोपोली शहरातील सगळेच माझे पदाधिकारी असतील आणि सर्व खोपोलीतील सर्वसामान्य जनता ही मंगेश अप्पाच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे राहिलेली आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे पुन्हा एकदा की आपण तात्काळ जे आरोपींना अरेस्ट केलेले नाही त्यांनी अरेस्ट त्या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी आणि ज्या पद्धतीचं 26 तारखेपासून जर ज्या आरोपींनी मंगेश अप्पाची हत्या केली त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जवळ 10 आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत आणि या 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। उर्वरित आरोपींना सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी अटक होईल अशी अपेक्षा आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे। रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी SP मॅडम, आमच्या दलाल मॅडम यांनी सुद्धा फार मोठं योगदान आणि संपूर्ण पोलीस टीमने तात्काळ यांच्यावरती कारवाई त्या ठिकाणी करून 24 तासामध्ये बरेचसे आरोपी त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर सुद्धा पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हे क्रूर कृत्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे, म्हणून तात्काळ कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे। शिंदेसाहेबसुद्धा त्या ठिकाणी मंगेश कालोखे यांच्या परिवारांना भेट देण्यासाठी काल येऊन गेलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा तात्काळ त्या ठिकाणी उर्वरित आरोपी अटक करून यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी अशा सुद्धा सूचना उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत। आमच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता या ठिकाणी हरपलेला आहे आणि शिंदेसाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशी प्रवृत्ती वेचून काढली पाहिजे आणि यासाठी संपूर्ण खोपोली शहरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय मंगेश अप्पांच्या सर्व मारेकऱ्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे।
उर्वरित आरोपींना अटक केली गेली पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी आज कॅन्डल मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब जेव्हा आलते मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांना भेटायला, तेव्हा आपण सोबत होतात. कुटुंबियांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी केलेली. नंतर ग्रामस्थांनी सुद्धा बाहेर फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करून फाशीची शिक्षेची मागणी केली होती. परंतु अद्याप फास्ट ट्रॅक कोर्टात हा गुन्हा आहे, हा वर्ग नाही करण्यात आला. काय बोला?